हॅलो, वेलकम. आज तुमच्यासोबत संध्याकाळचं रुटीन शेअर करते. आज जेवणात मी एक छान अशी स्पेशल रेसिपी जी की माझी फेवरेट आहे. खूप सिम्पल आहे पण माझी फेवरेट आहे. ती पण अगेन इंस्टाग्राम रेसिपीज आहे, तर ती तुमच्यासोबत शेअर करते. त्याचसोबत बाकीचा जे काही स्वयंपाक करते आज संध्याकाळचा, सो तेही तुमच्यासोबत शेअर करते. चला तर मग व्हिडिओ कंटिन्यू करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि हो, माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर आता वाजलेले आहेत संध्याकाळचे 7 आणि मग देवाला दिवा लावला, उदबत्ती लावली आणि छानशी अशी रांगोळी काढली आहे. त्यानंतर तुळशीला पण दिवा लावला, उदबत्ती लावली आणि संध्याकाळचा असा काहीसा व्ह्यू होता माझ्या बाल्कनीमधला. त्यानंतर आता स्वयंपाकाला सुरुवात केली आहे. तर स्वयंपाकामध्ये मी आज बनवते आहे टोमॅटोचं सार, जी की माझी फेवरेट रेसिपी आहे. मी तुम्हाला सांगितलं म्हणजे फेवरेट पदार्थ आहे. तर त्याची रेसिपी तुमच्यासोबत आज मी शेअर करते. पण त्याआधी इथे मी शेपूची भाजी करून घेते आहे, म्हणजे त्याच कढईत नंतर मग मला टोमॅटोच्या सारला फोडणी द्यायला. तर इथं मी काही लसणाच्या पाकळ्या आणि मिरच्या, हिरव्या मिरच्या चिरून घेतलेल्या आहेत ऑलरेडी, जे की मला टोमॅटोच्या सारासाठी सुद्धा लागणार आहेत आणि शेपूच्या भाजीसाठी सुद्धा लागणार आहेत. तर आधी शेपूच्या भाजीला फोडणी देऊन घेते. भाजी मी ऑलरेडी निवडून चिरून धुवून घेतलेली आहे आणि छान तेल कडकडीत तापल्यावर त्यामध्ये मी आधी लसूण टेचून टाकला आहे. त्यानंतर हिरव्या मिरच्या बारीक चिरून घातलेल्या आहेत. दोन्हीला छान फोडणी बसली की मग इथं शेपूची भाजी निवडून छान स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली आहे. ती आता छान त्यामध्ये परतून घेते आणि त्यामध्ये वरून मीठ घालून घेते आणि मग ती भाजी शिजायला एक 15 ते 20 मिनटं लागतात. निदान 15 मिनटं तर लागतात भाजी शिजायला. आणि भाजी अगदी फ्रेश होती, ताजी होती, त्यामुळे ती पटकन शिजली. तिला भरपूर पाणी सुटलं होतं भाजीला आणि त्यामुळे ती पटकन एक 10 ते 15 मिनटात शिजली. मग ती काढून वेगळ्या भांड्यात घेते आणि मग त्यामध्ये टोमॅटोच्या सारला फोडणी देते. टोमॅटोच्या सारची थोडी प्रोसेस जास्त आहे, ती तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे मी रेसिपी. ॲक्च्युली ती इंस्टाग्राम रेसिपी आहे, जसं मी आधी सांगितलं, पण मला खूप आवडते, खूप फेवरेट आहे माझी. ती मी भातासोबत नेहमी एन्जॉय करते. आत्ता मी पांढरा भात लावणार आहे, त्यानंतर ज्वारी बाजरीची मिक्स भाकरी करणार आहे आणि त्यासोबत भाजी शेपूची आणि भात आणि टोमॅटो सार असं काहीचं स्वयंपाकाचं आहे. तर आता भाजीमध्ये मीठ घालून घेते अंदाजानुसार आणि भाजीवर मी काही झाकण ठेवत नाही. झाकण ठेवून भाजी शिजवत नाही मी, कारण पालेभाज्यांचा मग थोडासा रंग वेगळा येतो पालेभाजीला, सो मी तशीच शिजवते. बघू शकता आत्ताच भाजीला किती पाणी सुटले, कारण भाजी खूप फ्रेश होती. आता भाजी शिजेपर्यंत मी आता टोमॅटोच्या सारची तयारी करून घेते. मी 4-5 इथं फ्रेश टोमॅटो घेतलेले आहेत. एकदम लालबुंद असतील तसे घेतले तरी चालतात, पण आता माझ्याकडे जे अवेलेबल आहेत ते मी घेतले. छान मोठे मोठे टोमॅटोज मी धुवून स्वच्छ घेतलेले आहेत. आता भाजीची कढई दुसऱ्या साईडला ठेवते आणि त्या गॅसवर आपल्याला पाणी ठेवायचं आहे. सगळ्यात आधी टोमॅटो आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत, सो त्यासाठी मी इथे एक पातेलं ठेवलं आहे मोठं. त्यामध्ये 3 ते 4 ग्लास पाणी घालायचं. स्वतः इथं मी 2-3 ग्लास पाणी घातलेलं आहे, जेवढे टोमॅटो आहेत त्या अंदाजाने टोमॅटो शिजण्यासाठी. तर तुम्ही तसं कुकरलाही लावून घेऊ शकता टोमॅटो, पण ते जास्त गाळ होतील. त्यापेक्षा कढईत किंवा असं पातेल्यामध्ये शिजवले तर ते व्यवस्थित होतात एकदम. आणि आपल्याला त्याची प्युरी करून घ्यायची आहे, टोमॅटोची प्युरी. तर त्याला छान शिजवायचं. आता ह्याच्यावर झाकण ठेवून, ह्याला मीठ वगैरे काही घालायचं नाही आत्ताच, फक्त झाकण ठेवून पाण्यात शिजवून घ्यायचं. आता इथं छान शिजलेले आहेत टोमॅटो. आता त्याची वरची साल काढून घेते. ॲक्च्युली तशी ते वाटून घेतलं तरी काही हरकत नाही, पण साल अशी थोडीशी वरती तरंगते, त्यापेक्षा ती काढून घेतलेलीच बरी. आणि त्याचे सगळे साल काढून घेतल्यानंतर त्याला चिरून आपल्या मिक्सरच्या भांड्यामध्ये जस्ट फिरवून घ्यायचं. जास्त वेगळं काही त्यामध्ये ॲड करायचं नाही आहे, फक्त आपल्याला प्युरी करून घ्यायची शिजलेल्या टोमॅटोंची. आता इथं माझा एक टोमॅटो त्यातला खराब निघाला. आता माझ्याकडे 4च टोमॅटो राहिले, सो 4 टोमॅटोचं तसं आम्हाला दोघांसाठीच स्वयंपाक करायचा, त्यामुळे
ते आम्हाला सफिशियंट झालं. तुम्ही किती लोक आहेत त्या क्वांटिटीनुसार तुम्ही करू शकता. तर आता त्यामध्ये मी हे सगळे टोमॅटो चिरून घातलेले आहेत मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि छान प्युरी करून घेते. आपण जशी वरणाला फोडणी देतो सेम तशीच फोडणी द्यायची आहे टोमॅटोच्या सारला पण. आणि घट्ट पातळ कशी कन्सिस्टन्सी हवी आहे ते तुमच्या अंदाजानुसार तुम्ही घेऊ शकता. आता मी दोघांसाठीच करते तर मग मी 4 ते 5 टोमॅटोचं दरवेळेस करते आणि जास्त पातळ नाही जास्त घट्ट नाही. भातासोबत थोडंसं मीडियम कन्सिस्टन्सीचं करते मी. आता इथं मी भाजीचीच कढई ठेवलेली आहे. आता तेल तापायला ठेवलं आहे. तेल तापलं की त्यामध्ये लसूण टेचून घालणार आहे. त्याआधीच मोहरी आणि जिऱ्याची फोडणी द्यायची. मोहरी जिरे छान असं चांगल्यापैकी तडतडलं की मग त्यामध्ये लसूण घालायचा. लसूणही टेचून घालायचा. चिरून घालण्यापेक्षा टेचून घातलेल्याची चव खूप छान येते आणि छान असा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत त्याला फोडणी बसू द्यायची. आता सगळ्यात आधी मोहरी घालते 1 चमचा. तुमच्या अंदाजानुसार आपण किती घालतो वरणाला वगैरे तसं त्यानुसार. तेल ऑलरेडी खूप तापलेलं आहे. कढई गरमच आहे त्यामुळे मोहरी लगेच तडतडली की मी जिरं घालून घेतलं. जिरं छान फुललं की लगेच मी टेचलेला लसूण घालून घेतला. त्यानंतर हिरवी मिरची चिरलेली आपल्याला किती तिखट वगैरे हवे त्यानुसार. त्यानंतर थोडीशी हळद घालून घेते जस्ट बिकॉज त्याला थोडासा रंग वगैरे येण्यासाठी थोडीशी. आणि आता जे आपण ही टोमॅटोची प्युरी करून घेतली होती ती त्यामध्ये घालून घ्यायची. आता ही जी टोमॅटोची प्युरी आपण त्यामध्ये घालून घेतलेली आहे ती छान परतवून घ्यायची एकदा आणि मग त्यामध्ये ते भांडं जे आहे ते विसळून थोडंसं पाणी ॲड केलं तरी चालतं. आणि तुमच्या कन्सिस्टन्सीनुसार आता तुम्ही पाणी त्यामध्ये घालू शकता. मी 1 ते 1.5 ग्लास घातलेला आहे. आम्हाला दोघांनाच मी करते असो त्या अंदाजाने मी 1.5 ग्लास पाणी घातलेलं आहे. आणि हे आधीची जी प्युरी आहे ती छान परतवून घ्यायची. त्याला छान उकळी आली ना की मग हे पाणी घालायचं आणि मग पाणी घातल्यावर सुद्धा 10 मिनटं छान फुल गॅसवर उकळी येऊ द्यायची. आता यामध्ये आपल्याला मीठ घालणं बाकी आहे. सो मीठ घालायचं. वरून थोडीशी कोथिंबीर चिरून घालायची आणि झालं. मग छान उकळी येऊ द्यायची. जसं आपण वरणाची रेसिपी करतो किंवा वरणाची जशी फोडणी देतो वरणाला सो सेम त्या स्टेप्स फॉलो करायचा. विशेष असं वेगळं काही नाही. फक्त टोमॅटो आधी शिजवून घ्यावे लागतात. आता इथं अंदाजानुसार मीठ घालून घेते आणि त्याला छान उकळी येईल. आता इथं माझं मिस्टर ऑफिसवरून आले रात्री 9:30 वाजता. म्हणजे त्यामानाने ते आज लवकरच आले. ते रोज 10:30-11 वाजता येतात. त्यानंतर आता इथं छान गरमागरम टोमॅटो सारला उकळी आलेली आहे. किती छान दिसते तुम्ही बघू शकता. कोथिंबीर वगैरे घातली आहे. मस्त वास पण येत होता. आणि त्यानंतर मग आम्ही जेवायला घेतलं. मस्त गरमागरम टोमॅटोचं सार, पांढरा भात, भाकरी, ज्वारी आणि नाचणीची भाकरी मी मिक्स केली आज आणि शेपूची भाजी. असं मस्त असं आम्ही दोघांनी जेवण केलं. त्यानंतर इथं आमच्याकडे खाली काही छोट्या मुली गरबा खेळत होत्या. सो ते थोड्या वेळ पाहिलं. त्यानंतर माझं एक पार्सल आलं होतं. हा टॉप मी ऑनलाईन ऑर्डर केला आहे सो फ्लिपकार्टवरून. सो तो आला होता दुपारीच. तर मग त्याचं ट्रायल बाकी होतं म्हणून मग तो एकदा घालून बघितला. सगळं आवरले काम वगैरे म्हटल्यावर आणि तो छान बसला. छान आहे टॉप. मस्त लॉंग. आता मी हा असा टॉप का घेतला आहे मी ते तुम्हाला नंतरच्या ब्लॉग्समध्ये सांगणारच आहे. कळेलच तुम्हाला. पण हा माझा फर्स्ट असा टॉप आहे जो मी घेतला आहे. त्यानंतर मग जेवण झालं होतं. मग रोजच्या ज्या टॅब्लेट्स आहेत त्या घेतल्या. त्यानंतर मग मस्त अशी आईस्क्रीम ट्रीट केली. छान अशी आईस्क्रीम खाल्ली. त्यानंतर तर कशी वाटली ही रेसिपी मला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि व्लॉगही कसा वाटला तेही कमेंट्समध्ये नक्की सांगा. ॲक्च्युली खूप दिवसांनी मी आज व्लॉग एक शेअर करते तुमच्यासोबत. थोडासा गॅप पडला मध्ये कारण माझी तब्येत बरी नव्हती आणि मला थोडी बेड रेस्ट होती. सो त्यामुळे मला काही व्लॉग वगैरे शूट करता नाही आलं आणि त्यामुळे हा खूप दिवसांनी आज व्लॉग शूट केला आहे. कसा वाटला कमेंट्समध्ये सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअरही करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. माझ्या व्हिडिओज आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीसोबत माझं चॅनल शेअर करा जेणेकरून त्यांच्यापर्यंत पोचेल. आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन बाय.